माय माऊली नमस्कार. आला रे आला धोंड्याचा महिना आला. आला रे आला धोंड्याचा महिना आला. धोंड्याचा महिना म्हणजेच अधिक मास. धोंड्याचा महिना म्हणजे अधिक मास. चला तर अधिक मास पूजाविधी करू खास. पूजाविधी करू खास. आज अधिक मासातला पहिला दिवस, तर आपण पूजेचा संकल्प सोडूया. राधाकृष्णाच्या मूर्तीची षोडोपचारे पूजा व्रतधारकाने रोज करावी. प्रथम शुचिर्भूत होऊन स्नानादिक आटपून सोवळे धूत वस्त्र नेसून घरातील देवांची पूजा करावी. वडील माणसास नमस्कार करावा. पूजा सामग्री नीट मांडावी. ती कशी तर ऐका. चौरंगावर पसावर तांदळावर तांब्याचा कळश ठेवावा. त्यावर तांब्याचे तामान ठेवावे. तामानात रेशमी वस्त्रावर राधाकृष्णाच्या धातूची मूर्ती किंवा आपल्या घरी असलेली सन्मुख मूर्ती ठेवावी. बाजूस समय लावून ठेवावी. देवाच्या उजव्या हातास घंटा, डाव्या बाजूस शंख ठेवावा. देवाच्या उजव्या हातास घंटा, डाव्या बाजूस शंख ठेवावा. चौरंगासमोर पाटावर रेशमी वस्त्र नेसून ठेवावे. तामान पळीपळे आपल्यासमोर पाण्याचा एक भरलेला तांब्या ठेवावा. उजवीकडे तबकात कापूर, अबीर, धूप, उदबत्ती, कुंकुम अक्षरा, वाटीत ओले तीळ, पंचामृत पदार्थ भरलेले कचोळे, नैवेद्याला दूध, गुळ खोबरे, साखर किंवा फळं, एक नारळ, विड्याची 2 पानं, सुपाऱ्या 2, देवापुढे कापसाची वस्त्रे, जानवे, हळदी कुंकू, तसेच हळदी कुंकू, काजळ, बांगड्या, कंठसूत्र, सर्व वस्तू त्या मापाच्या योग्य पात्रात, तसेच परडीत ताजी फुलं, कोरडी सुवासिक फुलं, साधी फुलं, तुळशीची पानं, निरांजन, फुलवाती, कापूर आरती, तूप, तेल, दिवा, सर्व तयारी करून ठेवावी आधी. मग आपण पाटावर बसावे. उपरणे किंवा सोहळ्यात चालणाऱ्या वस्त्राचा तुकडा स्वतःच्या खांद्यावर ठेवा. प्रथम 2दा आचमन करावे. हात जोडून संध्येतील 24 नावे घेऊन श्री विष्णूला नमस्कार करावा. नंतर गायत्री मंत्र म्हणावा. 2 प्राणायाम करावे. नंतर सर्व देवदेवता, माता पिता, नवग्रह, सर्व ब्राह्मण, राधाकृष्ण यांना नमस्कार करून महिन्याच्या सुरुवातीला देशकालादीचा उच्चार करून पूर्ण अधिक मासभर रोज मी पुरुषोत्तम व्रतांगभूत राधाकृष्णाची यथाशक्ती पूजन करणार आहे, असा संकल्प पूजातात पाणी घेऊन सोडावा. ते पाणी तामानात सोडावे. एकदा संकल्प केला की पुरे महिनाभर रोज संकल्प करायची गरज नाही. नंतर चौरंगावर अक्षता ठेवून त्यावर सुपारी ठेवावी. ती गणपती आहे असे कल्पून आदौ निर्विघ्न तरी सिद्धर्थम श्री गणपती स्मरामी नमस्करोमी असे म्हणून वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा असे म्हणून नमस्कार करावा. हात जोडावे. आसन शुद्धीचे भूतशुद्धीचे मंत्र म्हणून भूमीला अथवा हात पालथाळ लावावा. अक्षता सर्व दिशांना फेकाव्यात. आता पूजा सामग्रीवर स्वतःवर तुळशीपत्राने पाणी शिंपडावे. सर्व सामग्री शुद्ध झाली असे म्हणावे. वापरण्यासाठी जो कलश डाव्या हाताला ठेवलेला असेल त्यात सर्व नद्या, सागर आपल्या सूक्ष्म रूपाने वरुणासह उपस्थित आहे असे आपण समजावे. वरुणाय नमः. कलश देवताभ्यो नमः. सकल पूजनार्थ गंधक्षदा पुष्पम समर्पयामी असे म्हणून कलशाला बाहेरून गंध अक्षता लावाव्या. फुलं लावावे. नमस्कार करावा. शंकर गंध तुळशीपत्र वाहून शंख देवताय नमः म्हणावे. तसेच घंटा देवताय नमः असे म्हणावे. गंध अक्षता फुल व्हावे. घंटा हलकेच वाजवून जागेवर ठेवावी. संकल्प सकल पूजार्थ गंध अक्षता पुष्प समर्पयामी असे या पूजेच्या वेळी म्हणावे. समयवर हळदी कुंकू फुलवावे. दीप तुभ्यम नमः संकल्प पूजार्थ गंध अक्षता पुष्पम समर्पयामी म्हणावे. चौरंगावर गंध फुलवावे. मंडप देवताय नमः म्हणावे. नंतर राधाकृष्णाचे स्मरण करावे. ध्यान मंत्र गोवर्धधरं वंदे गोपाल गोपुरुपीक्षं गोल वत्सव मीशानं गोविंदं गोपिकाप्रियं ध्यान वद धनश्यामं घनश्यामं द्विभुजं मुरलीधरं लसत्पीठपटलरम्यं सरार्थ पुरुषोत्तमं. पूजाविधी थोडक्यात पुढे सांगितलाय तो तुम्ही त्या पद्धतीने करावा. ओम राधा सहित श्रीकृष्णाय नमः.
हा नाममंत्र प्रत्येक वेळी म्हणून प्रत्येक स्मृती मनात ठेवून मूर्ती समोरच्या तामनात घेऊन तिच्यावर उपचार द्रव्ये क्रमाने व्हावी. ओम राधा सहित श्रीकृष्णाय नमः. आह्वनार्थ अक्षरां पुष्पांजली च समर्पयामि गंधफुलवाहा. ओम राधा अर्धा समर्पयामि गंध तुलसी परत्रवावे. ओम राधा अर्धाय समर्पयामि अक्षरा जलवहा. ओम राधाय आचमनीयं समर्पयामि पाणी. ओम राधा सहित श्रीकृष्णाय नमः. स्नानार्थ शुद्धलोकं समर्पयामि पाणी. ओम राधा सहित श्रीकृष्णाय नमः. क्रमेण पंचामृत स्नान समर्पयामि. पळीभर दूध, पाणी, दही, पाणी, नंतर परत तूप व पाणी, नंतर मध व पाणी, नंतर साखर पाणी, असे प्रत्येक द्रव्य प्रत्येक क्रमाने घेणे आणि भगवंताला वाहणे. गंधोदक स्नान समर्पयामि. गंध आणि पाणी वाहणे. शुद्धोदक स्नान समर्पयामि. शुद्ध पाणी पळीवर मूर्तीने टाकावे. नंतर स्वल्प पूजा करावी, म्हणजेच आचमनीयं समर्पयामि. गंधाक्षरं समर्पयामि. पाणी गंधक्षदा फुलवावे. उदबत्ती घंटा वाजवावी. धूप समर्पयामि. निरांजन प्रदीप्त करून घंटा वाजवीत ते ओवाळावे. दीप समर्पयामि. नंतर यथाप्राप्त नैवेद्यम समर्पयामि. गुळ खोबरे दूध देवापुढे ठेवून त्याखाली पाण्याचा मंडलाकृती चौकोन काढावा. देवाला प्राणाय स्वाहा इत्यादी प्राणायुती म्हणून नैवेद्य दाखवावा. नंतर प्रार्थना करावी. अनेक कृतपूर्व पूजनेन श्री राधा कृष्ण समर्पयत प्रियताम. तामनात उजव्या हातावरून पळीभर पाणी सोडावे. ही पूर्वपूजा किंवा पूजा आपण केली मनाने. जर काही वस्तू नसेल तर आपले तांदूळ घ्यावेत, ते व्हावेत. तामणातील पाणी पंचामृतासह एका निष्कलंक पात्रात ठेवावे, म्हणजे वेगळ्या भांड्यात ठेवावे. आता अभिषेक करावा. सुमूर्तीवर पळी पाणी घालून श्रीकृष्णाची संध्येतील 24 नावे घ्यावी. अभिषेक करावे. जर पुरुष सूक्त येत असेल किंवा त्याची त्या ऋचा म्हणत अभिषेक करावा. ज्यांना वेळ असेल त्यांनी राधा सहित श्रीकृष्णाय नमः, राधा सहित श्रीकृष्णाय नमः 108 मंत्र म्हणावे. तसेच अभिषेक करावा. नंतर मा अभिषेक स्नानात्तरम शुद्धोदक स्नानं समर्पयामि. आचमनीयं समर्पयामि असे म्हणून पळी पाणी व्हावे. नंतर मूर्ती स्वच्छ पुसून वस्त्राला स्वच्छ पुसावी. चौरंगावर तामनात ठेवावी. अभिषेकाचे पाणी तीर्थात मिसळावे. निर्माल्य काढून बाजूला ठेवावे. तामानावर तळहाताची 2 बोटे उतानी ठेवून सुमूर्तमस्तु असे म्हणावे, म्हणजे मूर्ती पूजेसाठी सुप्रतिष्ठित झाली. नंतर मूर्तीवर पुढील उपचार मंत्र म्हणावेत. श्री राधा सहित श्रीकृष्णाय नमः. कार्प वस्त्रोप कापसाची 2 वस्त्र व्हावी. श्री राधा या नमः जानवे व्हावे. राधे पुढील मंत्र म्हणत उपचार व्हावेत. हरिद्रा कुंकुम समर्पयामि. कंजलं समर्पयामि. कंठसूत्र समर्पयामि. कंकणे समर्पयामि. नानाभूषणार्थ विष्णाने समाह ताडपत्र समर्पयामि. यावेळी राधे नमः असे वेळी प्रत्येक वेळी म्हणून नमस्कार करावा. जो पदार्थ नसेल तर अक्षदा घ्याव्यात. अक्षदा व्हायची प्रथा आहे. नाना परिमल द्रव्याने समर्पयामि, म्हणजेच अत्तर लावावे. विलेपनार्थ चंदनम हरिद्रा कुंकुम सर्व अलंकार अक्षदां समर्पयामि. अक्षदा व्हाव्या आणि श्रीकृष्णाला पुढील उपचार व्हावेत. ओम राधा सहित श्रीकृष्णाय नमः. अत्तर व्हावे. विलेपनार्थ चंदनम हरिद्रा कुंकुम समर्पयामि. सर्व अलंकार अक्षदा समर्पयामि. अक्षदा व्हाव्यात. आता श्रीकृष्णाला पुढील उपचार व्हावेत. ओम राधा सहित श्रीकृष्णाय नमः. विलेपनार्थ चंदनं समर्पयामि. गंध अलंकारार्थं अक्षतां समर्पयामि. नानाविध पुष्पामि समर्पयामि. धूप समर्पयामि. उद्बत्ती ओवाळावी. फुलं व्हावे. गंध लावा. निरांजन व्हावे. दोन्ही वेळी डाव्या हातात घंटा घेऊन ती वाजवावी. येथा प्राप्त नैवेद्यं समर्पयामि. चौरंगावर
मंडलाकार चौकन पाण्याने काढून त्यावर नैवेद्य दूध गुळ खोबरे दाग ठेवावा. भोवती पाणी फिरवून 2दा प्राणाहुती म्हणून नैवेद्य अर्पण करावा. नंतर 3 पाणी तामानात तुझ्या हातावरून सोडावे व म्हणावे उत्तरोपोषणम समर्पयामी, हस्तप्रक्षालम समर्पयामी, मूकप्रक्षालम समर्पयामी, आचमनीयम समर्पयामी म्हणून पाणी घालावे. मूकवासनार्थ पूगी फलतांबूलम समर्पयामी, पान सुपारी ठेवून तीवर पाणी ठेवावे. सुवर्ण पुष्प दक्षिणाम समर्पयामी, दक्षिणा तुलसीपत्रस ठेवावी. पाणी सोडावे. नारिकेलादी फलाने समर्पयामी, नारळ केळी व फळे अर्पण करावी. नंतर कापूर लावून निरांजन दीपम कर्पूरार्थितम समर्पयामी असे म्हणून आरती करावी. यावेळी सर्वांनी आरती म्हणावी. नमस्कारन समर्पयामी, साष्टांग नमस्कार करावा. प्रदक्षिणा समर्पयामी, हात जोडून उभे राहावे. उजवीकडून स्वतःभोवती प्रदक्षिणा करावी. प्रार्थना समर्पयामी, करचरण कृतम वा कायजम कर्मजम वा श्लोक म्हणावे. हातात सर्वांनी फुले घेऊन ओम यज्ञेन यज्ञमयजंत श्लोक म्हणावा. मंत्रपुष्प म्हणावे. देवावरती फुले अर्पावीत. अन्यथा सर्वांनी श्री राधासहित श्रीकृष्णाय नमः, गोपाल कृष्ण महाराज की जय, जय श्रीकृष्ण असा घोष करून फुले व्हावीत. आरती म्हणताना संत लय सर्वांनी आरती म्हणावी. उगीच आरडाओरड करू नये. सर्वांनी तीर्थप्रसाद घ्यावा. सायंकाळी देवावर गंध फुले व्हावी. उदबत्ती निरांजन ओळावी. नैवेद्य दाखवावा. नमनपूर्वक सर्वांनी प्रसाद स्वीकारावा. रोज सकाळी निर्माल्य काढून त्याचा निर्गम योग्य प्रकारे करावा. महिन्याच्या शेवटी चतुर्दशी अमावस्या उद्यापनाची पूजा 5 कलश करून मांडावी. ती पूजा मोठी म्हणून पुरोहिताकडून करून घ्यावी. उद्यापन आणि ही पूजा मी तुम्हाला जी सांगितली ती आपल्या घरी आपल्याच गोकुळात आपण ती करावी. आणि आपल्या गोकुळात जो काही आनंद आहे तो खूप आगळा वेगळा आहे. तुम्ही अनुभवा आणि तुमच्या प्रतिक्रिया लिहायला विसरू नका. जय श्रीकृष्ण. आणि तुम्ही रोज जे भगवंताला फळ वाण रूपात जे काही लावाल ते आपण स्वतः खातो. भगवंताला आपण देत नाही. भगवंता वासनेचा उपास आहे. म्हणूनच आपण प्रत्येक वेळी प्रत्येक वाण लावल्यानंतर फळ असो किंवा जे काही वाण लावाल त्या प्रित्यर्थ फुलाची पाकळी दक्षिणा बाजूला काढावी. आणि महिन्याभरात जी दक्षिणा आपली जमलेली ती दक्षिणा टोटल करून आपण योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीला ती दान द्यावी. जय श्रीकृष्ण. जय पुरुषोत्तमाय नमः.